गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक। स्फोटासंदर्भात दिल्लीत 1.5 तास चर्चा। जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक बैठकीला हजर। स्फोट घडलेल्या गाडीला चालवत होता डॉक्टर उमर। गाडीत मास्क लावून बसला होता। फरीदाबाद अतिरेक्यांचा साथीदार होता डॉक्टर उमर। मोहम्मद उमरच्या दोघा भावांना उचललं। दिल्ली पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या। मोहम्मद उमरचा भाऊ आमिरसह आणखी एक स्थानबद्ध। स्फोटाच्या वेळेला परिसरात सुरू असलेल्या मोबाईलचा डेटा जमवणं सुरू। दिल्ली पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांचाही तपास। लाल किल्ला परिसरातल्या अनेक मोबाईलची चाचपणी। दिल्लीच्या स्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर। दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात माहिती समोर। राजधानी दिल्ली हादरलेली असताना मोदी भूतान दौऱ्यावर। विरोधकांची टीका, तर दिल्ली स्फोटाच्या कारस्थानांना सोडणार नाही, मोदींचा इशारा। दिल्लीतील लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद। 13 नोव्हेंबरपर्यंत लाल किल्ला राहणार बंद। लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे 2 दरवाजेही बंद ठेवण्याचा निर्णय। दिल्लीत झालेल्या स्फोटानंतरचा सीसीटीव्ही समोर। लाल किल्ला परिसरात वाहनात स्फोट झाला। स्फोटानंतर नागरिकांची धावपळ। कुटुंबियांकडून मोहम्मद उमरची पाठराखण। दहशतवादाचे आरोप उमरच्या कुटुंबियांनी फेटाळले। फरीदाबादमध्ये पोलिसांकडून शोध मोहीम। 2900 किलो स्फोटक मिळाल्यानं शोध। अल्फला कॉलेजमध्ये पोलिसांची धाड। दिल्ली पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे। दिल्ली स्फोटाच्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र सापडलं। दिल्ली स्फोटामागे पांढरपेशा जिहाद। सुशिक्षित मुसलमान अतिरेक्यांचं षडयंत्र। तपास यंत्रणांना संशय। फरीदाबादमध्ये डॉक्टर शाहीनाला अटक। जैशमध्ये भारतीय महिलांची भरती करण्याची होती जबाबदारी। जैशच्या भारतातील महिला शाखेची जबाबदारी शाहीनाकडे। दिल्लीत एकापेक्षा अधिक स्फोट। आणखी एका स्फोटाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात चित्रित। स्फोटात मृत्यू झालेल्या दोघांची ओळख पटली। स्फोटात 8 जणांचा मृत्यू। डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवली जाणार। दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्टवर। मुंबई पुण्यातही हाय अलर्ट। महत्त्वाच्या देवस्थानांचीही सुरक्षा वाढवली। बागेश्वर बाबा यांच्या हिंदू एकता यात्रेच्या वाटेवर सापडली शस्त्रास्त्र। हरियाणातील फरीदाबाद इथं शिजत होता भारतावरील हल्ल्याचा कट। हरियाणातून जाणार होती हिंदू एकता यात्रा। दहशतवादी केमिकल हल्ल्याचा कट रचत होते। मंदिरातील प्रसादात किंवा जलवाहिन्यांमध्ये रायसिन मिळण्याचा डाव। गुजरात एटीएसकडून डॉक्टरसह 2 अतिरेकी अटकेत। जिहादी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या। शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी गुजरातमध्ये आल्याची माहिती। गुजरात दहशतविरोधी पथकाची कारवाई। मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। विजयकुमार यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। जसलोक रुग्णालयात सुरू होते उपचार। बालाजीच्या प्रसादात कोट्यवधींची भेसळ। 250 कोटी रुपयांच्या भेसळयुक्त तुपाचा वापर। एसआयटीच्या तपासात काँग्रेस कार्यकाळातील घोटाळा उघड। रद्दीतून केंद्र सरकारची 800 कोटींची कमाई। कचरा, जुनी कागदपत्र, निरुपयोगी वस्तू विकल्या। मागील 5 वर्षात सरकारनं कमावले 4100 कोटी। चंद्रपूरमध्ये 24 तासात 5 वाघ जेरबंद। डोमा भागात वाघीण आणि बछड्यांना पकडलं। अंधेकर टोळी पुन्हा पोलिसांच्या रडारवर। अनधिकृतपणे बांधलेलं वारकरी भवन पाडलं। अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू।